2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी एक दोन नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या मंत्र्यांकडे गेली आहे। विशेष म्हणजे या चारही मंत्र्यांनी मोठमोठे निर्णय घेतलेत, शिक्षण व्यवस्थेत बदल केलेत, नवीन धोरणं आणली आहेत, पण एकाही मंत्र्याला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाहीये। कुणी मोठ्या वादांमध्ये अडकलंय, कुणाला मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये मंत्रालय गमवावं लागलंय, कुणी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिलाय, तर कुणाला विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनामुळे अखेर पद सोडावं लागलंय। आता नीट पेपर फुटी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आलाय की मोदी सरकारच्या काळात शिक्षण मंत्रालयातच एवढी अस्थिरता का दिसली आहे। 12 वर्षात आलेल्या चारही शिक्षण मंत्र्यांच्या कार्यकाळात नेमकं काय घडलंय, त्यांनी किती दिवस काम केलेत, कोणते मोठे निर्णय घेतलेत, कोणत्या वादांमध्ये ते अडकलेत आणि अखेर त्यांना हे मंत्रालय का सोडावं लागलंय, याचाच हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आली। त्या 26 मे 2014 ते 5 जुलै 2016 म्हणजेच जवळपास 2 वर्ष 1 महिना या पदावर राहिल्या। त्यांच्या कार्यकाळात दिल्ली विद्यापीठाचा 4th इयर अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम रद्द करण्यात आला, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अर्थात NIRF सुरू करण्यात आलं आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली। सरकारच्या मते भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवण्याची ही सुरुवात होती, मात्र याच काळात रोहित वेमुला यांनी स्वतःला संपवलं ते प्रकरण। JNU देशद्रोहवाद, स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून झालेली टीका आणि संसदेत झालेल्या संघर्षामुळे त्या सतत चर्चेत राहिल्या। विरोधकांनी त्यांच्यावर शिक्षणापेक्षा राजकारणावर अधिक भर दिल्याचा आरोप केला। अखेर जुलै 2016 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यांच्याकडून शिक्षण मंत्रालय काढून घेऊन वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्या शिक्षण मंत्र्याला आपली कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी 5 जुलै 2016 ते 30 मे 2029 म्हणजे जवळपास 2 वर्ष 11 महिने शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या कार्यकाळात IIM ॲक्ट 2017 मंजूर झालं, देशातील IIM संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा मिळाला आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ची स्थापना झाली। पुढे नीट, JEE आणि इतर अनेक राष्ट्रीय परीक्षा घेणारी हीच संस्था बनली। पण त्यांच्या कार्यकाळातच CBSEच्या 10वीच्या गणित आणि 12वीच्या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा मोठा वाद झाला। लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली आणि दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केली। त्याचबरोबर अस्तित्वात नसलेल्या जिओ इन्स्टिट्यूटला इन्स्टिट्यूट ऑफ इमन्सी दर्जा देण्याच्या निर्णयावरून सुद्धा सरकारवर मोठी टीका झाली आणि 2019 मध्ये दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री नेमण्यात आले। 30 मे 2019 रोजी रमेश पोखरियाल उर्फ निशंक यांनी शिक्षण मंत्रालयाची धुरा स्वीकारली। त्यांनी जवळपास 2 वर्ष 1 महिना हे मंत्रालय सांभाळलं। त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करणं। परिणामी तब्बल 34 वर्षांनंतर देशाला नवीन शिक्षण धोरण मिळालं। 10+2 ऐवजी 5+3+3+4 ही नवीन शिक्षण रचना लागू करण्यात आली। मातृभाषेत शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण आणि बहुविषयक अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला। पण त्याच काळात कोविड महामारी आली आणि सरकारने JEE नीट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातून विद्यार्थ्यांचा विरोध झाला। हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला। अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये कायमस्वरूपी कुलगुरू नव्हते। अनेक IIT संचालकांची पदे रिक्त होती आणि त्यांच्या काही वादग्रस्त वैज्ञानिक विधानांमुळे सुद्धा ते चर्चेत राहिले। अखेरीस कोविड नंतरच्या आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी जुलै 2021 मध्ये राजीनामा दिला। पुढे 7 जुलै 2021 रोजी धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले आणि जवळपास 5 वर्ष त्यांनी हे मंत्रालय सांभाळलं। मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक काळ शिक्षण मंत्री राहण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे। त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। मातृभाषेत शिक्षण, भारतीय भाषांना प्रोत्साहन, कौशल्य आधारित शिक्षण, डिजिटल शिक्षण, परदेशी विद्यापीठांना भारतात आणण्याचे प्रयत्न आणि अनेक शैक्षणिक सुधारणा करण्यात आल्या। मात्र त्यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक वादग्रस्त ठरला 3 भाषा सूत्रावरून
तमिळनाडू सरकारशी संघर्ष, विविध स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटीच्या घटना आणि अखेर नीट UG पेपरफुटी प्रकरणामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. जंतर मंतरवर सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पुढे देशव्यापी बनलं. विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला. सलग 36 दिवस हे आंदोलन सुरू राहिल्यानंतर अखेर 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. पण सध्या तरी सुरू असलेल्या अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पूर्ण वेळ केंद्रीय शिक्षण मंत्री नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यात कोणाची वर्णी लागू शकते यावर नवनवीन नाव चर्चेत येत आहेत. येत्या काळात ते नाव लवकरच काय आहे हे देशासमोर येईल. पण अत्यंत महत्त्वाच्या पण सातत्याने वादग्रस्त ठरत असलेलं हे शिक्षण मंत्री पद कोणाला मिळेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे. पण जर या संपूर्ण 12 वर्षाच्या प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. मोदी सरकारच्या काळात गृह, संरक्षण, परराष्ट्र, अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये तुलनेनं स्थिरता दिसली, पण शिक्षण मंत्रालयात मात्र सतत बदल होत गेले. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते शिक्षण मंत्रालय हे केवळ प्रशासकीय मंत्रालय नाहीये, तर देशाची विकासधारा, अभ्यासक्रम, इतिहास, भाषा, विद्यापीठ आणि भावी पिढी घडवण्याची संबंधित मंत्रालय आहे. त्यामुळे इथला प्रत्येक निर्णय राजकीय आणि वैचारिक संघर्षाचं कारण बनतो. काही विश्लेषकांचा आरोप आहे की या काळात अभ्यासक्रमातील बदल, भारतीय ज्ञान परंपरा आणि वैचारिक बदलांवर अधिक भर देण्यात आलाय, तर सरकारचं म्हणणं आहे की हे दीर्घकालीन प्रलंबित असलेले संरचनात्मक शैक्षणिक सुधारणा आहेत. दरम्यान शिक्षणावरील सरकारी खर्चाचा सुद्धा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. काही अहवालांनुसार केंद्राच्या एकूण अर्थसंकल्पात शिक्षण मंत्रालयाचा वाटा मागील दशकांपेक्षा कमी झालाय, तर सरकारचं म्हणणं आहे की नवीन योजना, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू आहे. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळात शिक्षण मंत्रालयाने मोठे निर्णय पाहिले आणि मोठे वाद सुद्धा पाहिले. आज परिस्थिती अशी आहे की 12 वर्षात 4 शिक्षण मंत्री बदलले, पण एकालाही पूर्ण राजकीय स्थिरतेत कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की हा केवळ योगायोग आहे की शिक्षण मंत्रालय हेच देशातील सर्वात संवेदनशील आणि सर्वाधिक राजकीय दबावाखाली काम करणारं मंत्रालय बनलंय. तुमचं मत यावर काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.